नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि आपण माझ्या मागे जे बघत आहात हे फर्ग्युसन कॉलेजचं प्रवेशद्वार आहे, ज्या ठिकाणी आता पुस्तक प्रदर्शन, पुस्तक एक्झिबिशन, पुस्तक महोत्सव याला सुरुवात होत आहे. मित्रांनो, शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने त्याचप्रमाणे फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी पुणे पुस्तक महोत्सव 2023चं आयोजन करण्यात आलेलं आहे. 16 ते 24 डिसेंबर या कालावधीमध्ये हे पुस्तक प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी विविध पुस्तकं जे आहेत ते आपल्याला वाचायला, बघायला, विक्रीला उपलब्ध आहेत. पुस्तक लवर जे वाचक लवर आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की या प्रदर्शनामध्ये सगळ्याच प्रकारचे पुस्तकं आपल्याला बघायला मिळणार आहेत, वाचायला मिळणार आहेत आणि विकत घ्यायला सुद्धा मिळणार आहेत. या ठिकाणी विविध डिस्काउंट स्कीम्ससुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सगळ्यांना प्रवेश जो आहे हा मोफत आहे. मित्रांनो, ही आहे फर्ग्युसन कॉलेजची मेन बिल्डिंग आणि त्याच्या इमारतीच्या बाहेरच हा पुणे बुक फेस्टिवलचा लोगो आणि या ठिकाणी प्रवेशद्वार जे दिलेलं आहे. मुख्य गेटमधून आत आल्यानंतर मुख्य इमारतीच्या समोरच ही प्रवेशद्वार केलेला आहे. पुस्तक महोत्सवासाठी ही ज्ञानसरिता ग्रंथदिंडी जी आहे ही थोड्याच वेळात या ठिकाणी पोचणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजच्या आतमध्ये आल्यानंतर गरवाजी कॉलेजपासून जी दिंडी सुरू झालेली ती या ठिकाणी येणार आहे. मात्र या ठिकाणी एक विश्व रेकॉर्ड तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे, जी आपण माझ्या मागं बघताय. पुस्तकांच्या साह्याने या ठिकाणी भारत हा शब्द जो आहे हा लिहिला जात आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीने हे काम सुरू आहे. वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ग्रीनिज बुकचं त्याचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. या वर्ल्ड रेकॉर्डची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे ते आता आपण बघत आहोत. किती लांब, किती रुंद, किती मोठे असे हे सर्व प्रकारचे मोजमाप, किती पुस्तक आहेत याची सुद्धा माहिती आहेत. आणि यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय पंडित भीमसेन जोशी आहे. वेगवेगळ्या भाषांचे अप्रोल जीवसृष्टी, चतुर्कोन असे वेगवेगळे लहान मुलांसाठीचे जे पुस्तक आहेत, छोटूचे भलतेच धाडस असे विविध पुस्तकं या ठिकाणी आहेत. या भारत शब्दाच्या रेकॉर्डमध्ये वापरले जात आहेत आणि या ठिकाणी ग्रीनिज बुकचे जे प्रतिनिधी आलेले आहेत ते सर्व माहिती या ठिकाणी घेत आहेत. कोणत्या पुस्तकं किती आहेत, कशा पद्धतीचे आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी संकलन केली जात आहे. आपण थोड्या उंचावर आलेलो आहोत आणि या उंचाच्या ठिकाणावरनं आपल्याला जो भारत हा शब्द पुस्तकांच्या सहाय्याने लिहिलेला आहे तो आपण बघत आहोत. नमस्कार, मी प्राचार्य संजय चाकणे, प्राचार्य टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय. कृष्णकुमार गोयल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारत या शब्दाचा विश्वविक्रम होतो आहे, गिनीज विश्वविक्रम होतो आहे. भारत या शब्दामध्ये जवळजवळ 128 विद्यार्थ्यांनी पहाटे 4 वाजेपर्यंत कष्ट घेऊन त्याची आखणी केलेली आहे आणि एकूण 7,500 पुस्तकांची मांडणी केलेली आहे. ही 7,500 पुस्तकं ही 22 वेगवेगळ्या भाषांमधली आहेत. ही वेगवेगळी समुपदेशन करणारी, विद्यार्थ्यांना माहिती देणारी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्यावर आधारित असलेली पुस्तकंसुद्धा यामध्ये आहेत. ही सगळी 7,500 पुस्तके नंतर विद्यार्थ्यांना वाटप केली जाणार आहेत. जे विद्यार्थी या पुस्तक महोत्सवामध्ये भेट देतील
ग्रंथालयाला भेट देतील त्यांना ही पुस्तके वाटली जाणार आहेत. त्यांनी ती वाचावीत, ग्रंथाचं परीक्षण करावं, ग्रंथाचं वाचन करावं, ज्ञानपिपासू व्हावं, ज्ञानवृत्ती त्यांच्यामध्ये जोपासावी, हा या सगळ्या भारत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा हा प्रयत्न आहे. मित्रांनो, हा जो भारत शब्द आहे ज्याचं गिनीज बुक रेकॉर्ड होत आहे, हा शब्द आता आपण बघत आहोत. हा संपूर्ण भारत शब्द ज्याच्यामध्ये 7500 पुस्तकं वापरले गेलेले आहेत, हे दृश्य जे आपण बघतोय, भारत हा शब्द या ठिकाणी ठळक अक्षरात आपल्याला दिसत आहे. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आज हा विश्वविक्रम जो आहे भारत शब्दात, ज्यामध्ये 7500 पुस्तकं वापरण्यात आलेली आहे.
विजय असो. मस्त. तुम्ही कशा आहात? मागे जाऊन बसली. आपण ज्या पालख्या आणलेल्या आहेत त्या इथे समोर आणा. करणार आहोत. मी आपणा सर्वांना विनंती करेन, महापुरुषांच्या वेशात आलेल्यांना, की आपण ग्रंथ खाली ठेवावेत. त्यावेळी जोरदार टाळ्या होतील आणि भारत मातेचा जयघोष होणार आहे. आपण ग्रंथ खाली ठेवावेत ही विनंती. आपण ग्रंथ खाली ठेवावेत ही विनंती. वर्ष भारताची आपली आबादी टिकून आहे. ते संविधान सगळ्यात शेवटी आपण मुद्दामून घेतलेले ते याचसाठी. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं रामायण, छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण. जय भवानी. अशा अनेक संत महंत राष्ट्रपुरुष समाज सुधारक यांच्या नावाच्या दिंड्या आलेल्या आहेत. माता की जोरात द्या घोषणा. भारताचा शब्द इथे. भारत माता की. भारत माता की. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, या ठिकाणी बसलेले सगळे विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी फार वेळ घेणार नाहीये. दोन गोष्टींचा उल्लेख करणार आहे. पुणे पुस्तक महोत्सव हे एक ऐतिहासिक असं रूप धारण करत आहे. केवळ महाराष्ट्र नाही, केवळ देश नाही, तर जगामध्ये पुणे पुस्तक महोत्सवाचा डंका आता पोचणार आहे. कारण काल आपण एक विश्वविक्रम केला आणि कालच्या विश्वविक्रमाची दखल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आणि त्यांनी सुद्धा काल कौतुक करून आपल्या पुणे पुस्तक महोत्सवाचं कौतुक केलेलं आहे. काल त्यांनी ट्विट करून आपल्या सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे. आपण त्यांचं मनापासून आभार मानू. काल एक विश्वविक्रम झाला, आज एक विश्वविक्रम होतोय, उद्या एक विश्वविक्रम होणार आहे, 19 तारखेला एक विश्वविक्रम होणार आहे आणि एखाद्या कार्यक्रमात 4 विक्रम करण्याचा सुद्धा एक विश्वविक्रम आपण करतोय. तुझं म्हणायला काही हरकत नाही. इतके चांगले प्रयत्न आपल्या सगळ्यांनी केलेले आहेत. भारत माता की. भारत माता की जय. मी तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. काही विद्यार्थ्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून घर सोडले. मी पाहिलं जुन्नर, चाकण, बोपखेल, बोपोडी, खडकी, दापोडी अशा वेगवेगळ्या परिसरातून आपले सर्व विद्यार्थी आले आणि अत्यंत उत्साहाच्या भरात ही दिंडी गरवारे कॉलेजपासून या फर्ग्युसन महाविद्यालयात पोहोचलेली आहे. आपण पाहिलं असेल गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण पुणे शहर हे पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून एक वेगळा जागर हा पुस्तकांचा झालेला आहे. आणि राजेजी पांडेंनी म्हटल्याप्रमाणे काल एक विश्वविक्रम आपण केला आणि 3066 पालकांनी आपल्या पाल्याला गोष्टी सांगितल्या. आणि आज खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भारत हा शब्द 7500 पुस्तकांना लिहून त्याचा विश्वविक्रम होणार आहे. आणि या गोष्टीचा खडकी शिक्षण संस्थेचे आमचे सर्व उपाध्यक्ष, चिटणीस, सहचिटणीस, सर्व प्रशासक मंडळ, आमचे सर्व शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी हा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. इस पूरी परिकल्पना के सूत्रधार, संयोजक और चुपचाप पर्दे के पीछे रह के काम करने वाले आदरणीय श्री राजेश पांडे जी, जिन्होंने ये सपना देखा कि पुणे शहर के अंदर देश नहीं दुनिया का सबसे बड़ा पुस्तक मेला होना चाहिए, जिस शहर के पास सबसे ज़्यादा कॉलेज हो, सबसे ज़्यादा यूनिवर्सिटी हो, सबसे ज़्यादा स्कूल हो, सबसे ज़्यादा छात्र हो, सबसे ज़्यादा लाइब्रेरी हो, सबसे ज़्यादा उनके पास किताबों का भंडार हो और उस शहर के पास किताबों का अपना एक पुस्तक महोत्सव ना हो, इस बात को उन्होंने दिल्ली में रखा. हमें बाध्य किया कि हाँ, हम पुणे में इस बड़े कार्यक्रम का आयोजन करेंगे. भारत का पहला व्यक्ति चांद की तरफ, मून में, स्पेस में जब गया था, स्पेस विंग कमांडर राकेश शर्मा, उन्होंने वहाँ से बात की थी देश के प्रधानमंत्री से. प्रधानमंत्री ने उनसे पूछा कैसा लग रहा है, क्या दिखता है. उन्होंने एक लाइन बोली थी जो अभी भाई साहब ने कहा, मेरा भारत महान.
आज अगर कोई फ्लाइट ऊपर से जा रही होगी, कोई हर वक्त दुनिया के हर हिस्से को एक सैटेलाइट कैच करती रहती है, दुनिया को जीपीएस को सैटेलाइट कैच करती रहती है। और आज जो भारत का नक्शा सैटेलाइट अभी कैच कर रही है, उस पे जो नक्शे में नाम जाएगा वो आपके शहर का जाएगा, वो आपके जाएगा। आज पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने एक विश्वविक्रमाचा प्रयत्न आपण सगळेजण करतो आहोत। त्या विश्वविक्रमामध्ये 2 शब्द आहेत, एक आहे भारत आणि एक आहे पुस्तक। पुस्तकांच्या माध्यमातून भारत या विश्वविक्रमाचा आपण प्रयत्न करतो आहोत। जेव्हा हे 2 शब्द माझ्या मनामध्ये येतात तेव्हा मला असं वाटतं की इथे बसलेल्या प्रत्येकाने पुस्तकाच्या वाचनामधून पहिल्यांदा जर कुठलं काम केलं असेल, करायला हवं असेल, भारत को जानो केलाय की नाही जरा धाकधूक आहे, टेन्शन आहे। हे टेन्शन घेणारं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे मिलिंद वेर्लेकर, ज्यांच्या नावावर आत्तापर्यंत 12 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि आता ही 4 आणखीन त्यांनी केलेली आहेत। भारताचं त्यांनी करून घेतलेली रेकॉर्ड्स आहेत, ही त्यांच्या नावावर स्वतःचं एक आहे। पण भारताचं म्हणजे भारतामध्ये गिनीजचं प्रतिनिधित्व करणारे सल्लागार असणारे मिलिंद वेर्लेकर हे आता इथे येतील आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून आलेले जे स्वप्नील डांगोरीकर आहेत त्यांचा परिचय करून देतील आणि ह्या गिनीजबद्दलची माहिती आपल्याला देतील। इथे आपल्यासमोर एक शब्द दिसतो आहे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनी, इथे हा जो शब्द दिसला आहे हा भारत हा शब्द आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेक मान्यवरांनी त्याचा उल्लेख केला। परंतु गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा जगातला सगळ्यात अवघड आणि जगातला सगळ्यात मान्यता प्राप्त आणि जुना अशा स्वरूपाचा विक्रम असल्यामुळे गिनीजचे नियम हे अत्यंत काटेकोर आणि कठीण असतात। हा जो शब्द केलेला आहे हा जवळपास 100 ते 125 वेगवेगळ्या नियमांना काटेकोर पालन करून हा शब्द आपण तयार केलेला आहे। या शब्दामध्ये आपण गिनीजचे सर्व नियम योग्य प्रकारे पाळलेले आहेत का नाही, आणि हा शब्द जर आपल्याला मानांकन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं देऊन गेला तर जगभरातल्या जवळपास 180 देशांमध्ये जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड काम करतं त्या ठिकाणी सगळीकडे हा जो शब्द आहे या शब्दाने आपण केलेला विश्वविक्रम कदाचित हा जाणार आहे। जो दीपचा रेकॉर्ड्स होता, पणतीचा रेकॉर्ड जो आहे तो सुद्धा रेकॉर्ड मान्य स्वप्नीलजी यांनी ॲडज्युडिकेट केलेला आहे। मी मान्य स्वप्नीलजींना विनंती करतो की त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा हा जो रेकॉर्ड या ठिकाणी। Good evening, all the respected people sitting here in front of the stage, all the respected people on the stage, and all the students and teachers here. I'm Swapnil Dangrikar, I'm from Guinness World Records, I'm the official adjudicator. I look after India and Southeast Asia. Now I'm here today because this is the record attempt for the largest book word. Firstly, I would like to thank the organizers for inviting me here because I'm very happy to see this wonderfully arranged event जिथे ह्या दिंडी आहेत, जिथे हे students आहेत, where there is the mindset, the energy that is actually needed to implement and strategize an event like the Pune Book Festival. So congratulations firstly for just organizing something so wonderful and aptly in the city which deserves a book festival of this scale. Just book wordचा हा आधी झालेला सौदी अरेबियामध्ये, where the minimum or the number that they had set was 7,191. जगामध्ये कुठल्याही ठिकाणी हा रेकॉर्ड होऊ शकतो. दिस कॅन बी अटेम्प्टेड एनिवेअर. कुठलाही शब्द घेऊन तुम्ही पुस्तकांनी हा शब्द बनवू शकता. सो दिस वर्ड भारत वॉज चोजन हिअर. ह्याच्यासाठीच्या गाईडलाईन्स असतात, आय टेल यू बिट क्विकली सो दॅट यू नो द सिरियसनेस ऑफ डुईंग दिस. कारण काही लोकांना बघून असं वाटू शकतं की हे आम्ही पण करू शकतो. But it's not as simple as it seems because there are a lot of guidelines that have to be followed in order to break any record. कुठलाही रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी भरपूर रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल इन दिस बुक, इन द बुक वर्ड दॅट्स क्रिएटेड हिअर, ऑल द बुक शुड बी टचिंग ईच अदर ऑन ऑल द साइड्स. कुठेही गॅप असेल तर तोपर्यंत द फॉर्मेशन इज नॉट कम्प्लीट. दॅट्स वाय जे व्हॉलंटियर्स इथे होते, आय थिंक यू स्पेंड आवर्स अँड आवर्स टुगेदर टू जस्ट क्रिएट दिस वर्ड अँड यू विल रिमेंबर दिस फॉर द लाईफ टाईम.
याच्यामध्ये जेवढे बुक्स यूज केले जातात ऑल शुड बी कमर्शियली अवेलेबल बुक. सो इन द वर्ल्ड एनीबडी एल्स वॉन्ट्स टू ब्रेक योर रेकॉर्ड नेक्स्ट, they will also be able to use any commercially available book. They cannot just use something that is not saleable. The other thing is it should of course cross the current record number. So 7,191 हा आत्ताचा रेकॉर्डचा नंबर आहे, which as I said was done in Saudi Arabia. Now I was here a couple of hours ago. I have seen almost each and every book. We have counted the books manually with a team of witnesses, counting experts. And on the basis of that, taking the measurements also, noting how large this scale is, I am very happy to say that you have broken the Guinness World Record with 7,500 books. And Pune Book Festival, Krishna Kumar Goyal ji, Khadki Shikshan Samsthan, all of you together, you have now set a new Guinness World Records title, and you are officially amazing. Congratulations to all of you. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदणी झालेलं सर्टिफिकेट कृष्णकुमार गोयल आणि खडकी शिक्षण संस्था यांना या नावाने सुपूर्द करण्यात येत आहे. गिनीज वर्ल्ड बुकचे जे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले त्यांच्या मार्फत कृष्णकुमार गोयल यांनी हे सर्टिफिकेट स्वीकारलेलं आहे आणि त्यांना ते देण्यात येत आहे. तो हा महत्त्वाचा क्षण आपण बघत आहोत. आपण घोषणा देणार आहोत. भारत माता की जय, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय. तयार का? हो. भारत माता की जय. धन्यवाद. आज पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक आणि सामाजिक पृष्ठभूमी असणाऱ्या महापुरुषांच्या ठिकाणावरनं जवळजवळ 30 ग्रंथदिंडी या ठिकाणी आलेल्या आहेत. अगदी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, सर्व 30 वेगवेगळ्या ठिकाणच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी आणली. त्या ग्रंथदिंडीतनं आणलेल्या ग्रंथाच्या आधारावरती या ठिकाणी एक भारत या शब्दाचा आज पुणे पुस्तक महोत्सवाच्या या उपक्रमामध्ये आपण या ठिकाणी आज विश्वविक्रम केला आहे. या विश्वविक्रमामध्ये खडकी एज्युकेशन सोसायटी, कृष्णकुमार गोयल हेही या ठिकाणी होते. या सगळ्या माध्यमातून पुणे पुस्तक महोत्सव हा केवळ पुण्याचा नाही, केवळ महाराष्ट्राचा नाही, केवळ भारताचा नाही, तर जगाचं एक मोठं केंद्र आकर्षणाचं होईल इतका प्रतिसाद याला मिळतो आहे. कारण केवळ पुस्तक प्रदर्शन नाही, केवळ पुस्तक विक्री नाही, तर या ठिकाणी या निमित्ताने पुणे हे पुस्तकाची जगाची राजधानी बनवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्या संकल्पाचं स्वरूप म्हणून आज आम्ही हा दुसरा विश्वविक्रम करतो आहोत. मी मनापासून या सगळ्यात सहभागी झाल्याचं मनापासून आभार मानतो. त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि ही कल्पना आमचे प्राचार्य संजय चाकणे यांनी उचलून धरली. संजय चाकणेंचेही मनापासून आभार. प्रत्येक सगळ्या टीमनी त्यांच्या दिल्ली क्रमांकानुसार यावं आणि त्यांचा फोटो काढण्यात येईल. आपण खूप कष्ट घेतले. आज मला अत्यंत आनंद होतो आहे की आज पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने एक अत्यंत वेगळा असा
गिनीज विश्व विक्रम या ठिकाणी तमाम पुणेकरांनी साध्य केलेला आहे। पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या परमप्रिय देशाचं नाव भारत हे लिहून हा विश्वविक्रम आज झालेला आहे। अनेक विद्यार्थी, प्राध्यापक, महाविद्यालय, NSS युनिट्स या सर्वांच्या प्रयत्नांनी हा विक्रम आज आपण पूर्ण केलेला आहे। आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या विश्वविक्रमाच्या बरोबरीने उद्यापासून 24 तारखेपर्यंत होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आपण यावं। 200हून अधिक स्टॉल्स, अनेक भाषांमधली 3.5 लाखापेक्षा जास्त पुस्तकं आणि वेगवेगळे कार्यक्रम असा पुणे पुस्तक महोत्सवाचा भरगच्च कार्यक्रम आहे। माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की या पुस्तक महोत्सवाला जरूर भेट द्या, आपल्या आवडीची पुस्तकं मनमुरादपणे खरेदी करा आणि नंतर ती पूर्णपणाने वाचा। धन्यवाद, नमस्ते।